मंडळी, नमस्कार. आजच्या अक्षरवारीच्या या प्रवासात मी सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आज आपण नेहमीसारखी सुरुवात नाही करणार आहोत. आज आपण एका कडक प्रश्नाने सुरुवात करूया. काय म्हणतोस? हो यार, ॲक्च्युली म्हणजे ऐकणाऱ्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. आपण लहानपणापासून एका देवाची गोष्ट ऐकत आलोय, ज्याच्या हातात सुदर्शन चक्र आहे, जो करंगळीवर पर्वत उचलतो आणि क्षणात चमत्कार करून सगळ्यांना वाचवतो. हो ना, एकदम सुपर हिरो सारखी इमेज असते आपली त्याच्याबद्दल. एक्झॅक्टली. पण यार, हे सगळे चमत्कार जर आपण 2 मिनिटांसाठी बाजूला ठेवले, तर तो माणूस म्हणून कसा होता? एका राजकारणी, योद्धा आणि तत्वज्ञ म्हणून त्याचा माइंडसेट नेमका काय होता? ओ माय गॉड, लिटरली. म्हणजे ही एक अशी गोष्ट आहे ज्याचा आपण कधीच त्या लेव्हलला जाऊन विचार करत नाही. आणि मंडळी, आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत एका अशा पुस्तकातून ज्याने मराठी साहित्यात इतिहास घडवला. हो यार, आणि त्या पुस्तकाचं नाव आहे युगंधर. आणि या भन्नाट कादंबरीच्या लेखकाचं नाव आहे शिवाजी सावंत, ज्यांनी या पुस्तकासाठी स्वतःची जवळपास 30 वर्ष पणाला लावली. सिरियसली, माइंडसेट बदलणारं पुस्तक आहे हे. आणि ऐकणाऱ्यांना सुरुवातीला सांगू इच्छितो की आपली आजची ही अक्षरवारी म्हणजे कुठलाही वरवरचा नेहमीचा कार्यक्रम नाहीये. अगदी खरंय. आज आपण एक सखोल वैचारिक प्रवास करणार आहोत. हो, म्हणजे आजचा आपला उद्देश या पुस्तकातील तसेच यावर आलेल्या विविध परीक्षण आणि लेखांमधील माहितीचं सखोल विश्लेषण करणं हा आहे. विशेषतः अनुराधा गोयल यांच्या एका रिव्ह्यूचा संदर्भ आपण घेणार आहोत. म्हणजे आपण त्या निळ्या रंगाच्या मोरपीस लावलेल्या मूर्तीमागचा खरा गेम चेंजर माणूस शोधणार आहोत आज. ऑनेस्टली, मला तर आता चहाचा कप हातात घेऊन पुण्याच्या एखाद्या कट्ट्यावर गप्पा मारल्यासारखीच वाईब येतेय. अरे, हे एक्झॅक्टली आपल्यासारखंच आहे. साताऱ्यातल्या पारावरच्या गप्पांपासून ते पुण्यातल्या कॅफेपर्यंत हा विषय निघाला की वेळ कसा जातो ते समजतच नाही. गणावर जावं लागेल. कुरुक्षेत्रावरील युद्धाचा तो 13वा आणि 14वा दिवस. ऐकणाऱ्यांनी फक्त तो सीन डोळ्यांसमोर उभा करावा. बापरे, तो चक्रव्यूहाचा प्रसंग ना. ओ माय गॉड, लिटरली अंगावर काटा येतो तो सीन आठवून. चक्रव्यूहामध्ये अभिमन्यूचा झालेला तो क्रूर वध आणि त्यानंतर जयद्रथाने त्या निस्तेज निपचित पडलेल्या अभिमन्यूच्या मृतदेहाला मारलेली ती अमानुष लाथ. शायला लई भयंकर सीन होता तो. हो ना. आणि सुभद्रेचा तो आक्रोश आणि अर्जुनाची ती अवस्था. रणांगणाची ती धूळ, चारी बाजूला पडलेले मृतदेह आणि आपल्या डोळ्यासमोर पोटचं पोरगं तसा पडलेला बघून अर्जुनाने जो संताप व्यक्त केला, सूर्यास्ताच्या आत जयद्रथाला मारण्याची ती घोर प्रतिज्ञा त्याने घेतली. एकदम स्वाभाविक होता ते. सो रिलेटेबल यार. कोणत्याही बापाची तीच अवस्था झाली असती. यार सिरियसली, पण इथेच तर खरा फरक पडतो. अशा एक्स्ट्रीम इमोशनल क्षणी जेव्हा सगळं जग थांबल्यासारखं वाटत होतं, तेव्हा सुद्धा तो माणूस म्हणजे कृष्ण किती प्रॅक्टिकल होता. म्हणजे तो भावनांच्या पुरात वाहून गेला नाही. अजिबात नाही. अर्जुनाची पाठ थोपटताना तो त्याला म्हणतो, प्रतिज्ञा योग्य आहे पण उत्तर कठीण आहे. हा वाईब एकदम नेक्स्ट लेवल आहे. बापरे, म्हणजे त्या क्षणी सुद्धा एवढी क्लॅरिटी. एक्झॅक्टली. कृष्ण तिथे अर्जुनासोबत रडत बसला नाही. त्याने अर्जुनाच्या त्या रागाला एका स्ट्रॅटेजीमध्ये कन्व्हर्ट केलं. तो अर्जुनाला परिस्थितीची जाणीव करून देतोय की उद्या संपूर्ण कौरव सेना जयद्रथाला लपवण्यासाठी उभी राहील. त्यामुळे नुसत्या रागाच्या भरवशावर युद्ध जिंकता येणार नाही, तर डोक्याने खेळावं लागेल. ऑनेस्टली, आपल्याही कुटुंबात किंवा गावात असा एक माणूस असतोच ना, जो सगळ्यांचे प्रॉब्लेम सोडवतो, सगळ्यांचा आधार असतो, पण त्याच्या स्वतःच्या मनात काय चाललं हे कोणालाच कळत नाही. हां, खरंय. तो अलिप्त असतो आतून. तो लिटरली सगळ्यांचा तारणहार असतो, पण स्वतः एकदम एकटा असतो. आपण सगळे आपल्या आयुष्यात कोणासाठी तरी कृष्ण बनण्याचा प्रयत्न करतो, कोणाचे तरी अश्रू पुसतो, पण जेव्हा आपण स्वतः आरशासमोर उभे असतो तेव्हा आतून किती एकटे असतो. तो एकटेपणा या पुस्तकात इतका भयंकर ताकदीने मांडलाय ना की वाचताना रडायलाच आलं मला. यार, ॲक्च्युली हा खूपच डीप पॉइंट आहे. पण मग प्रश्न हा येतो की आपण त्याला नेहमी देव का मानलं? या पुस्तकाचं सगळ्यात मोठं यश काय माहितीये? काय? लेखकाने हजारो वर्षांची चमत्कारांची पुटे बाजूला काढून कृष्णाला एक माणूस आणि युगपुरुष म्हणून रंगवलाय. अनुराधा गोयल यांच्या रिव्ह्यूमध्ये पण हाच मुद्दा खूप प्रकर्षाने आलाय की सावंतांनी चमत्कारांना इथे एकदम रॅशनलाइज केलंय. म्हणजे चमत्कारांमागचं लॉजिक शोधलंय. हो ना. म्हणजे गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलला हे वाचताना आपण देवत्वाची कल्पना करतो, पण जर आपण यामागचा हाव शोधला तर लक्षात येतं की तो एक लोकशाहीवादी नेता होता. वेट, लोकशाहीवादी? कसं काय? बघ, त्याने गोकुळातल्या लोकांना एकत्र केलं, त्यांना इंद्राच्या अंधश्रद्धेतून बाहेर काढलं आणि निसर्गाचं रक्षण करायला शिकवलं. त्या एकजुटीच्या ताकदीला गोवर्धन उचलणं असं रूपक दिलं गेलं असावं असं लेखकाचं म्हणणं आहे. चायला लई भारी.
म्हणजे तो फक्त बासरी वाजवणारा देव नाहीये, तो खऱ्या अर्थाने एक लीडर होता. एक्झॅक्टली. तो विचारवंतांचा विचारवंत आणि सारथ्यांचा सारथी आहे. त्याचे निर्णय एकदम तर्कशुद्ध होते. पुस्तकात एक वाक्य आहे की त्याने हजारो वर्षांपासून आपल्या डोळ्यांवर जी चमत्कारांची झापड होती ना, ती काढली. म्हणजे चमत्कार करून प्रश्न सोडवण्यापेक्षा त्यांनी माणसांना स्वतःचे प्रश्न सोडवायला शिकवलं. अगदी बरोबर. आणि हाच त्याचा गेम चेंजर स्वभाव त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही दिसतो. आजकाल आपण इक्वालिटीच्या, समानतेच्या खूप गप्पा मारतो, पण त्याने ते त्या काळात जगून दाखवलं. ओ माय गॉड, लिटरली जांबुडतीचं उदाहरणच बघ ना. हो, ती वृक्षवान पर्वतावरील आदिवासी राजा जांबुवान याची कन्या ना ती. हो, कृष्णाने जांबवतीशी विवाह करून तिला थेट द्वारकेच्या राणीचा सन्मान दिला. एका आदिवासी मुलीला राणी करणं हे त्या काळात म्हणजे सिरियसली माइंडसेट बदलणारं आहे हे. आणि हे फक्त प्रेमापोटी केलेलं लग्न नव्हतं यार. ती एक सामाजिक क्रांती होती. समाजातील तळागाळातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याची ती एक ब्रिलियंट पॉलिटिकल स्ट्रॅटेजी होती. आणि तो फक्त लग्न करून थांबला नाही. राजसूय यज्ञात जिथे मोठमोठे राजे महर्षी आले होते तिथे कृष्णाने काय काम मागून घेतलं माहितीये? काय? लोकांची उष्टी काढण्याचं आणि आपल्या रथाच्या घोड्यांचा स्वतः खरारा करणं, त्यांना अंघोळ घालणं, हे काम तो स्वतः करत होता. अरे, हे म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर तो एवढा मोठा सीईओ असूनही ऑफिसची फरशी पुसायला किंवा स्वतःच्या गाडीची चाकं साफ करायला मागेपुढे बघत नव्हता. सो रिलेटेबल यार. म्हणजे कोणत्याही कामाला कधीच कमी न लेखण्याचा हा त्याचा स्वभाव होता. तो कर्मण्यवाधिकारच ते फक्त बोलला नाही, तर तो ते प्रत्यक्षात जगला. पण यार, एवढं सगळं भारी असूनही एक गोष्ट मला प्रचंड खटकते. कोणती गोष्ट? अनुराधा गोयल यांच्या रिव्ह्यूमध्ये एक खूप भारी पॉइंट आलाय ज्यावर मला बोलायचंच होतं. त्याने म्हटलंय की कृष्णाने जगाला तारलं, तो पांडवांसाठी पाठीराखा म्हणून उभा राहिला, पण तो स्वतःच्या मुलांसाठी चांगला पिता होऊ शकला नाही. डिड कृष्णा फेल ॲज अ फादर? नाही यार, ऑथरचा पॉइंट वेगळा होता तिथे. अरे काहीतरीच नीट वाचलं नाहीस तू. स्वतः मुलांवर संस्कार करायला विसरला तो, आणि त्यामुळेच यादवांचा नाश झाला हे मान्य करावंच लागेल. अरे पण म्हणजे बघ ना, त्याने जगाला गीता सांगितली, अर्जुनाला आयुष्याचं तत्वज्ञान दिलं, पण स्वतःचा पोरगा सांब आणि बाकीची यादव पोरं व्यसनात आणि अहंकारात बुडाली तेव्हा तो काय करत होता? तो तिथे पूर्णपणे फेल झालाय. ओके, सांग तुझं वर्जन. पण बघ, त्याला अखंड मानवजातीचा विचार करायचा होता. तो फक्त एका कुटुंबात कसा अडकून राहील? जो माणूस युग घडवतोय त्याला स्वतःच्या घरापेक्षा जगाचा पसारा जास्त महत्वाचा वाटणं स्वाभाविक आहे ना. पण तो बाप म्हणून चुकला आहे तर फॅक्ट आहे ना. तुम्ही जगाचे तारणहार असाल, पण स्वतःच्या पोरांना योग्य वळण लावणं हे पण तुमचं कर्तव्यच होतं ना. यादवी युद्धात जेव्हा त्याचीच लोक एकमेकांना मारून संपवत होती तेव्हा तो बाप म्हणून तिथे उभा राहू शकला नाही. हे अपयश नाही तर काय आहे? बघ, इथेच तर आपण त्याला एका सामान्य बापाच्या तराजूत तोलतोय. तो स्वतःच्या मुलांमध्ये आणि इतर यादवांमध्ये कधीच भेदभाव करत नव्हता. तो अलिप्त होता. त्याला माहीत होतं की प्रत्येकाचं कर्व प्रत्येकाला भोगावे लागतील. म्हणजे त्याने स्वतःच्या मुलांना प्रोटेक्ट करण्यासाठी कधीच आपले रूल्स वाकवले नाहीत. एक्झॅक्टली. हे बाप म्हणून फील होणं नाहीये, हे एका युगपुरुषाचं डिटॅच्ड अटॅचमेंट आहे. हे पॉइंट ऑफ व्ह्यू पण इंटरेस्टिंग आहे. पण तरीही शेवटी एका बापाची तडफड तिथे दिसतेच. कितीही अलिप्त म्हटलं तरी जेव्हा पोटचा गोळा समोर मरतो तेव्हा तिथे युगपुरुष हरतो आणि बाप उरतोच. असो, आपला तर चांगलाच वाद रंगलाय. हो यार. अरे थांबा मंडळी, अजून सबस्क्राईब नाही केलं अक्षरवारीला? आत्ताच करा. दर आठवड्याला नवीन भाग येतो, नोटिफिकेशन ऑन ठेवा. सिरियसली एकदम फ्री आहे आणि अशाच भारी भारी चर्चा आपण इथे करत असतो. हो ना. बरं, आता चर्चेकडे परत येऊया. तू आत्ता जी अलिप्ततेची गोष्ट केलीस ना, तीच अलिप्तता लेखकाने एका भन्नाट रूपकातून समजावून सांगितलीये. तू जलपुरुष या कॉन्सेप्टबद्दल बोलतेस का? हो, पुस्तकातला हा कॉन्सेप्ट मला लिटरली नेक्स्ट लेवल वाटला. कृष्णाला, भीष्माला आणि कर्णाला लेखकाने जलपुरुष म्हटलंय. ॲक्च्युली हा विचार खूपच युनिक आहे. जलपुरुष म्हणजे ज्यांचा पाण्याशी जन्मजात संबंध आहे. आणि पाण्याचं कॅरेक्टर त्यांच्यात मुरलेलं आहे. हो ना. एक्झॅक्टली. पाणी जसं पात्राचा आकार घेतं तसा कृष्ण परिस्थितीनुसार स्वतःला बदलतो. तो कधी रथाचा सारथी होतो, कधी राजदरबारात शिष्ठाई करणारा वकील होतो, तर कधी थेट शस्त्र उचलणारा योद्धा बनतो. बापरे. आणि तिघांचा जन्म पण पाण्याशी जोडलेला आहे ना. हो. कृष्णाचा जन्म होताच तो महापुराच्या यमुनेतून पार गेला,
कर्ण जन्मतःच पेटीत ठेवून नदीत प्रवाहित झाला आणि भीष्म तर स्वतः गंगापुत्र. ओ माय गॉड, येस. पाण्यासारखा अथांगपणा, शांतपणा आणि वेळ आल्यावर सुनामीसारखं रौद्र रूप धारण करण्याची ताकद या तिघांमध्येही होती. आणि बघ ना, जेव्हा जेव्हा हे तिघे एकमेकांसमोर येतात तेव्हा ते एकमेकांचा एक मूक आदर करतात. कर्णाला कृष्णाबद्दल आदर आहे, भीष्माला कृष्णाची ताकद माहीत आहे. पण यात सगळ्यात सरप्रायझिंग गोष्ट काय माहितीये? काय? या पुस्तकात एका अशा व्यक्तीचा उल्लेख अजिबात नाहीये, जी व्यक्ती कृष्णाच्या नावाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. वेट, तू कोणाबद्दल बोलतोयस? आपण जेव्हा डोळे मिटून कृष्णाचा विचार करतो तेव्हा पहिली आकृती कोणती दिसते? राधा. OMG, लिटरली पुस्तकात राधा नाहीये? नाहीये. हा पॉइंट ॲक्च्युली लई भारी आणि सरप्रायझिंग आहे. शिवाजी सावंतांनी राधेला या महाकादंबरीतून पूर्णपणे वगळले आहे. राधा नावाचं पात्रच नाहीये. छायला. असं कसं? आणि याचं कारणही लेखकाने अत्यंत तर्कशुद्धपणे स्पष्ट केलंय. मूळ महाभारत, श्रीमद भागवत आणि हरिवंश यांसारख्या प्राचीन आणि ऑथेंटिक ग्रंथांमध्ये राधेचा उल्लेख कुठेच नाहीये. अरे बापरे, म्हणजे राधा मूळ ग्रंथात नाहीच आहे? नाहीये. 15व्या शतकात जयदेव कवीने गीत गोविंद लिहिलं आणि तिथून राधाकृष्णाच्या आयुष्यात एक रोमॅन्टिक इंटरेस्ट म्हणून जोडली गेली. पण सावंतांना तो बासरी वाजवणारा रोमॅन्टिक देव दाखवायचाच नव्हता. अच्छा, त्यांना तो युगपुरुष दाखवायचा होता. एक्झॅक्टली. लेखकाला कृष्णाचा मूळ ऐतिहासिक आणि तत्वज्ञ अवतार दाखवायचा होता. त्यामुळे त्याने ऐतिहासिक सत्याला धरून राहण्याचा निर्णय घेतला आणि राधेला कथेतून वगळलं. हे सिरियसली डोळे उघडणार आहे, कारण आपण मिथ्सला इतकं खरं मानतो की मूळ सत्य कुठेतरी हरवून जातं. कृष्णाच्या आयुष्यातली ती रोमॅन्टिक इमेज बाजूला काढली की मग आपल्याला त्याचा खरा राजकीय आणि मुत्सद्दी चेहरा दिसतो. आणि याच सत्याचा शोध घेताना आपल्याला महायुद्धाचं तत्वज्ञान समजतं. कुरुक्षेत्राचं युद्ध, ज्या युद्धाला टाळण्यासाठी कृष्णाने शेवटपर्यंत प्रयत्न केले, पण जेव्हा ते युद्ध अपरिहार्य झालं तेव्हा त्याने त्याला महायज्ञाचं रूप का दिले, हा भाग वाचताना लिटरली अंगावर शहार येतात. हा तोच माइंडसेट आहे ज्याबद्दल आपण मगाशी बोलत होतो. युद्ध का आवश्यक होतं? आपण वरवर बघितलं तर वाटतं की हे फक्त जमिनीसाठी चाललेलं भावकीचं भांडण होतं. हो, पण कृष्णाने त्यामागचा हाव आणि वाय ओळखला होता. हो ना? जर युधिष्ठिराने द्यूतात स्वतःच्या पत्नीला पणाला लावणं आणि भर दरबारात द्रौपदीची झालेली विटंबना या अत्यंत भयानक गोष्टींना तिथेच शिक्षा मिळाली नसती तर समाजाचा काय विनाश झाला असता. सो ट्रू. म्हणजे इतर लहान सहान राजांनीही तेच केलं असतं. द्यूत खेळणं आणि स्त्रियांचा अपमान करणं हा राजधर्म आहे असा एक विकृत ट्रेंड संपूर्ण आर्यावर्तात सेट झाला असता. एक्झॅक्टली. कुणीही उठला असता आणि स्त्रियांचा बाजार मांडला असता आणि तो अहंकार संपवण्यासाठी, तो चुकीचा ट्रेंड मुळासकट उपटून काढण्यासाठी ते युद्ध आवश्यक होतं. कृष्णाने ओळखलं होतं की हे फक्त एका कुटुंबाचं भांडण नाहीये, हा येणाऱ्या हजारो वर्षांच्या मानवी संस्कृतीचा प्रश्न आहे. हे लिटरली नेक्स्ट लेव्हल थिंकिंग आहे. त्याने या युद्धाला महायज्ञ म्हटलं कारण जुन्या सडलेल्या अहंकारात बुडालेल्या विचारांची आहुती दिल्याशिवाय नवीन युगाची स्थापना करणं शक्यच नव्हतं. आणि म्हणूनच तो युगंधर आहे, जो युगाला आकार देतो. त्याने भविष्यासाठी कठोर निर्णय घेतले. खरंच एका पुस्तकातून किती वेगळे पर्स्पेक्टिव्हज मिळतात. आणि मंडळी, ऐकणाऱ्यांना कृष्णाचा कोणता स्वभाव सगळ्यात जास्त भावला असेल बरं? हो ना, तो आदिवासी मुलीशी लग्न करून समाजाची चौकट मोडणारा कृष्ण, की स्वतःचेच रथ हाकणारा कृष्ण, की युद्धातला तो अल्टिमेट स्ट्रॅटेजिस्ट? तुमच्या प्रतिक्रिया नक्की सांगा. आणि या सखोल वैचारिक प्रवासाच्या शेवटी एक असा प्रश्न ज्यावर ऐकणाऱ्यांनी शांतपणे विचार करावा. कुरुक्षेत्राचं युद्ध संपलं, कौरवांचा नाश झाला, पण त्यासोबतच अनेक निष्पाप लोकांचेही बळी गेले. संपूर्ण आर्यावर्त विधवा झालं. कृष्णाने धर्मस्थापनेसाठी हे भयंकर युद्ध घडवून आणलं. मग प्रश्न हा उरतो की समाजाच्या खऱ्या शुद्धीकरणासाठी आणि नव्या युगाच्या निर्मितीसाठी जुन्याचा संपूर्ण विनाश खरोखरच अटळ असतो का? बापरे. शांती प्रस्थापित करण्यासाठी युद्धाचीच आणि रक्ताचीच किंमत मोजावी लागते का? आजच्या या इन्फॉर्मेशन ओव्हरलोडच्या जगात जिथे प्रत्येकजण स्वतःचा अहंकार मिरवतोय, तिथे कृष्णासारखा अलिप्त पण ॲक्टिव्ह राहण्याचा समतोल आपण कसा साधू शकतो यावर नक्की विचार करा. ओ माय गॉड, लिटरली गुजबम झाले मला. हा प्रश्न खरंच झोप उडवणार आहे. हे पुस्तक नक्की वाचा. पर्स्पेक्टिव्ह बदलेल गॅरंटीड.
युगंधर फक्त एक पुस्तक नाहीये, तो मानवी मर्यादा आणि अथांगतेचा एक जिवंत अनुभव आहे. आणि मंडळी, कॉमेंट्समध्ये नक्की सांगा कुठला पार्ट सगळ्यात रिलेटेबल वाटला. पुढच्या अक्षरवारीच्या प्रवासात आपण एका और मस्त पुस्तकाचा वेध घेऊ. मिस करू नका. बाय. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.